गणपती बाप्पा हरवलेत. तुम्हाला मिळाले तर प्लीज सांगा काय मला. तुम्ही म्हणाल मी अशी का बोलतीये? गणपती बाप्पा तर अजून घरी विराजमान झालेच नाहीयेत. हो, बरोबर बोलताय तुम्ही. पण सध्या गणपतीचं बुकिंग जोरात चालू आहे. मीही त्यासाठी आज गेले होते. पण एक बघण्यात आलं, की गणपती बाप्पा मला तिथं दिसलेच नाहीत. तुम्ही म्हणाल, की "अरे, गणपतीच्या स्टॉलवर गणपती कसे नाहीयेत?" तर बघा ना, सध्या स्वामी रूपातली, दत्त रूपातली, तुकारामांच्या रूपामध्ये, विठ्ठलाच्या रूपामध्ये, इव्हन बाळकृष्ण किंवा कृष्ण असे विविध रूपांमध्ये सध्या गणपती बनवले जात आहेत. का बनवले जात आहेत बरं? आपण ते आवडीनं घेतोय किंवा मागणी आहे म्हणून ते मूर्तिकारही बनवतायत. पण कधी तुम्ही हा विचार केलाय का बघा? शंकराच्या रूपातलेही असतात गणपती. पण जेव्हा महाशिवरात्र असते, तेव्हा शंकराला सोंड लावली जाते का? गणपती रूपात त्यांची पूजा केली जाते का? इव्हन आषाढी एकादश असो किंवा पांडुरंगाची कुठली पूजा असो, त्यांनाच गणपतीची सोंड लावून गणपती रूपात त्यांची पूजा केली जाते का? तसं सेम स्वामींचं आहे, दत्तांचं आहे, तुकाराम महाराजांचं आहे, इतर विविध देवांचं. ते कधी गणपती बाप्पांची सोंड किंवा त्यांचं रूप घेऊन त्यांची पूजा केली जाते का? मग आपण गणपती बाप्पांनाच का विविध रूपं देतोय? आपण त्यांची मूळ रूपातली मूर्ती सध्या का आवडीनं ती आणून आपली पूजा करत नाही त्याची? हा विचार मुळात प्रत्येकाने करण्यासारखा आहे. आपण गणपती बाप्पांना घरी आणतोय, की इतर देवांना त्यांच्या रूपात आणतोय? हा सध्या एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि माझं माझं म्हटलं तर माझं पर्सनल मत असं आहे, की गणपती बाप्पांची मूळ मूर्तीच आपण विराजमान घरी केली पाहिजे आणि त्यालाच महत्त्व आहे. बाळकृष्ण म्हणा, इतर जे देव आहेत, ते त्यांचे जागी ते ते बरोबर आहेतच. पण जर गणपती बाप्पांच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचीच पूजा करत नाही आहेत, तर मग कसं चालेल सांगा बरं? मी बरोबर बोलतीये की चुकीचं बोलतीये? प्लीज कमेंट मी.